कमी ठेवायची. मन एक प्रश्न नेहमी विचारते, शाळा तुला इतकी का आवडते? मी सांगते, शाळा म्हणजे काय ते. जिथे आहे शाळा तो विद्येचा सोहळा. शाळेत आल्यापासून ते जाईपर्यंतचा वेळ म्हणजे तासांचा खेळ. शाळा म्हणजे गप्पा गोष्टी आणि पुस्तकातल्या गोष्टी. मधली सुट्टी म्हणजे जेवणाची तयारी आणि मैत्रिणींची मजा सारी. शाळा म्हणजे गप्पा गोष्टी आणि मैदानातील गमती जमती. हीच असते शाळेत येण्यासाठी मनाला ओढ लावणारी गंमत. ती फक्त शाळेच्या गेटच्या आतच असते. त्या गेटच्या जरा पाऊलभरही बाहेर गेलं ना की तिथेच संपते ही सारी मज्जा. शाळा हे प्रत्येकाचं जीणं असतं. मित्रमैत्रिणींशी, शिक्षकांशी विश्वासाचं नातं जुळतं. म्हणूनच मन माझं इथेच रमतं. म्हणूनच मन माझं इथेच रमतं. धन्यवाद. इतकं समृद्ध आमचं कोकण, पण इथं कोण राहतच नाही, सगळी शहरात जातात. या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी आणि ग्रामविकासाचे नवे स्वप्न घेऊन एक नवा प्रयोग सुरू झाला, तंत्र शिक्षणाचा. हे धाडस करणारी महाराष्ट्रातील पहिली शाळा बघता बघता परिसरात उद्योजक निर्माण झाले आणि गावाकडे परतून येण्याचा लोक विचार करू लागले. आम्ही चिक्की लोणचेपासून ते पिझ्झापर्यंत, सुतारकाम बांधकामापासून ते इलेक्ट्रिकल वेल्डिंगपर्यंत आणि झाडे लावण्यापासून ते नर्सरी व्यवसायापर्यंत जवळजवळ 100 कौशल्य शिकतो. नव्या गोष्टी करून बघतो. आम्ही टेक्नॉलॉजीसारख्या एक्झिबिशनमध्ये बक्षीस मिळवतो. शाळेला आलेले अनेक इंजिनियर्स आम्हाला गमतीनं म्हणतात, अरे आम्ही इंजिनिअरिंग फक्त पुस्तकातून शिकतो, तुम्ही तर खरं शिकत आहात. आज सरकार NEPच्या माध्यमातून जे करून पाहत आहे ते आम्ही प्रत्यक्ष करतोय. आणि सर एक मनाचं सांगू, आवडीचा दिवस सगळ्यात चांगला जातो, कारण त्या दिवशी वर्गात तास होते, आवडीचं काहीतरी करायला. IBT खूप छान. आणि या संदर्भात माझे मित्रमैत्रिणी एक नाटक सादर करतात. धन्यवाद. ग्रामविकासाचे स्वप्न एका द्रष्ट्याने पाहिले. स्वावलंबी गावाचे स्वप्न एका दृष्टीने पाहिले. प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस त्याने केले. ग्रामविकासाचे उत्तरामा असे गवसले. जीवन उपयोगी शिक्षणातून उद्योजकतेचे तंत्र पेरले. निर्माण झाले उद्योजक, हाताला काम मिळाले. अनुभवाच्या आनंदाला समुद्राचे उधाण आले. गणित, विज्ञान, भाषा, तंत्र सारे आत्मसात झाले. शिकवण्याला नवे आव्हान मिळाले. धन्यवाद. लीलावती, शिवनिर्मल अशी 2 हॉस्टेल. अनेक वर्ष मुलामुलींना सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण. हॉस्टेल म्हणजे आपल्या घरानंतरचं पहिलं घर असल्यासारखं. इथे मित्रमैत्रिणी जमतात. ते आयुष्यभराच्या रेक्टर म्हणजे आईवडिलांची माया देणारे असतात. इथे अगदी पहिलीपासून ते 12वीपर्यंत मुले राहतात, शिकतात आणि जगण्याचे अनेक कौशल्य आत्मसात करतात. इथे आज 100 मुलं-मुली आपल्या हॉस्टेलला राहतात आणि आता तर स्वतंत्र अभ्यासिका. एकदम आनंदात हे सगळं चालतं. या मुलांना स्वतःची आयडेंटिटी सापडण्याचे हे एक उत्तम ठिकाण आहे. हॉस्टेल लाईफ म्हणतो ते अगदी पुरेपूर अनुभवतात ही आपली मुले. याच हॉस्टेलविषयी लिहिलेली छानशी कविता घेऊन येत आहेत आपल्या हॉस्टेलच्या मुली. हॉस्टेल म्हणजे काय तर एक नसून अनेक ताऱ्यांचा समूह आहे. त्या चमचमणाऱ्या ताऱ्यांना प्रेरणा देते हे हॉस्टेल. मैत्रीतला विश्वास आणि विश्वासातली मैत्री करायला शिकवलं या हॉस्टेलने. कुटुंब आणि मैत्री अशा अनेक नात्यांचं प्रेम दिलं या हॉस्टेलने. अनेक लोकांचा माझ्यावरती असलेल्या विश्वासाची जाणीव करून दिली या हॉस्टेलने.
जगाला स्वतःची ओळख करून द्यायला शिकवलं या हॉस्टेलने. देवाने पंख दिले, मात्र त्या पंखांना आशा नव्हती. त्या पंखांनाही आशा दिली या हॉस्टेलने. माझं स्वप्न पूर्ण करून भरभरून जगायला शिकवलं या हॉस्टेलने. असं हे माझं लोकसाधनेचं शिवनिर्मल व लीलावती हॉस्टेल. धन्यवाद. आज आम्ही कॉलेजवरची एक विनोदी अशी कविता सादर करणार आहोत. कॉलेजचे गेट झाले तिथे भेट, कॉलेजचे गेट झाले तिथे भेट, उचलीस मनात दे, देशील का मला डेट? तू शिरा मी रवा, तू शिरा मी रवा, तू फुगा मी हवा, तू पोळी मी तवा, सांग तुला मी हवा. ही आहे पु ल देशपांडे यांची कॉलेजवरची विनोदी अशी कविता. आपलंही कॉलेज या गुणांना काही पारखं नाही. कॉलेज हे असंच असतं, मग ते शहरातील असतो किंवा आपल्या छोट्याशा चिकन गावातील. आमचं कॉलेज म्हणजे निसर्गाचा मुकुट आहे. हिरव्यागार रानामध्ये लुकलुकणारा तारा आहे. 11वीच्या सुरुवातीला दणकून स्वागत आहे. फुलांचा वर्षाव आणि रांगोळ्यांचा गालिचा आहे. मौज आहे, मजा आहे, अभ्यासाची घाई आहे. नाचणाऱ्या मोरांसारखी पावसाळी सहल आहे. बक्षीस आहे आणि पुरस्कारी आहे. प्रेम आहे, मैत्री आहे, मौज आहे, मस्ती आहे, मस्तीनंतरची सुस्ती आहे. वडापाव आहे आणि समोसाही आहे, वडापाव आहे आणि समोसाही आहे. त्यानंतर तास बंद करून मार खाण्याची सोयही आहे. हार आहे जीत आहे, हार आहे जीत आहे, हार आहे जीत आहे. त्यानंतर दिव्यांचं पूजन आहे, फुलाची रास आहे. दिव्यांचं पूजन आहे, फुलाची रास आहे. आमच्यासारख्या मुलांची त्यावर कलाकुसर आहे. कॉलेज म्हणजे जगणं आहे, कॉलेज म्हणजे जगणं आहे. कटिंगच्या दोघांत तर काही चौघातही आहे. प्रॅक्टिसचा सुगंध वर्गापर्यंत आहे. त्यासाठी रेसेसमध्ये रांग आहे. एकमेकांशिवाय करमत नाही, भांडणाशिवाय दिवस जात नाही. एकमेकांशिवाय करमत नाही, भांडणाशिवाय दिवस जात नाही. कोणी कोणाला इथे नावाने हात मारतच नाही. ती कोण करण्यात दिवस असे जात असतात. कोणाची हजेरी कोणी लावायची गोष्टी आधीच ठरत असतात. आठवड्यातील वारांव्यतिरिक्त रोज डे, व्हॅलेंटाईन डे यांसारखे वार असतात. ते इथे आल्यावरच समजतात. प्रेमाचा पहिला अंकुर काहींचा बरं का इथेच अंकुरतो. फुलतो की कोमेजतो वर्षाच्या शेवटी समजतो. कोणी करिअरच्या गप्पा इथेच मारतं, कोणी करिअरच्या गप्पा इथेच मारतं. कोणी स्वच्छंद आयुष्य जगून घेतो, कोणी प्रेमात धुंद होत जातो आणि अभ्यासात मात्र ते तुम्ही समजून घ्या. कधी शाबासकीची थाप पाठीवर पडते, कधी शाबासकीची थाप पाठीवर पडते आणि दिसतो तो मार्ग. कधी शाबासकीची थाप पाठीवर पडते. आयुष्य प्रकाशमान होण्यासाठी हीच तर एक फंटी असते. पुढे धगधगती ज्योत होण्यासाठी, धगधगती ज्योत होण्यासाठी. आता माझ्या मैत्रिणी कॉलेजबद्दल 2 शब्द बोलतील. धन्यवाद. नमस्कार. कॉलेज म्हणजे एक पायरी आयुष्याला पुढे नेणारी, कधी आधार शोधणारी तर कधी आयुष्याला कलाटणी देणारी, मनामध्ये भावनांचा कल्लोळ भडकवणारी, भावना गुंतवणारी, मैत्री घडवणारी आणि तोडणारी. इथे नात्यांमध्ये भूकंप नेहमीच असतो. काही नाती सांधली जातात तर काही विस्कटतात कायमची. काही अभ्यासात गुंतून पडतात तर काही प्रीती. त्यांना अभ्यासाची फिकीर नसते आणि प्रीतीचीही. नवी स्वप्ने, इच्छा, आकांक्षा घेऊन आपण 10वी नंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. इथल्या परंपरा थोड्या वेगळ्या असतात. इथे स्वागत समारंभ असतो. रांगोळ्यांचे रंग साथ घालत असतात. फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव असतो. झिम्माड पावसातली सहल असते. कृष्णाचा गोपालकाला या
दिवशी हंडी फोडून चिंब चिंब भिजणे आणि दही पोहे खाणे यांसारखं सुख नाही. आणि यात आमच्या मैत्रिणी काही कमी नाही, त्यांच्या तर 2-2 हंड्या असतात. नवदुर्गांच्या नवरात्रींमध्ये मातेचे पूजन करून एक दिवस आम्ही कॉलेजमध्ये गरबाही खेळतो. डिसेंबर महिना कधी येतो आणि कधी जातो हे समजतही नाही. या महिन्यात स्पर्धा, खेळ, कॉलेज डेज असतात आणि त्यातला फूड फेस्टिवल म्हणजे तर एक जत्राच. संपूर्ण हॉल पदार्थांनी आणि त्याच्या सुगंधाच्या घमघमाटाने भरून जातो. मोठ्या मुलांच्या कबड्डीच्या फायनलला संपूर्ण मैदान तुडुंब भरते. जणू काही पूर्ण मैदानच कबड्डी खेळत असते. आपली मुलं कबड्डी, खो खोमध्ये जिल्ह्यापर्यंत मजल मारतात. काही स्पर्धांमध्ये विभागापर्यंतही जातात. आपली मुलं जरी गावातली खेळाची असतील तरी ती धीट असतात. ती अभ्यासातही मागे नाही. 80-90% आपली मुले सहज बाजी मारतात आणि 5वीपासूनच MSAT म्हणजेच मल्टी स्किल असिस्टंट टेक्नॉलॉजी या विषयाचे बालकडू प्यायल्यामुळे ती व्यावसायिक म्हणूनच निपजतात. ही मुलं जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात नेऊन ठेवली तरी ती नक्कीच उपाशी राहणार नाही. आपल्या कॉलेजमधील रोशन पांडे प्रचंड चिकाटी आणि अभ्यास, त्यामुळे त्याने SRPF पोलीस म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. तसेच सोनाली गामणं ही मुंबई पोलीस म्हणून कार्यरत आहे. 2 वर्षापूर्वी पासआउट झालेली स्वरांगी पालशेटकर ही काहीच दिवसात पोलीस म्हणून सेवेत रुजू होईल. काही मुले इथेच शिकून येथेच नोकरी करत आहेत, आपला पदभार सांभाळत आहेत. लोकसाधनेने आम्हाला 10वी नंतरच्या शिक्षणाच्या संधी व व्यावसायिक संधीही DBRTच्या स्वरूपातून उपलब्ध करून दिल्या आहेत. मुलांमधील कलागुण समजून घेऊन त्यांच्या विकासाच्या वृत्तीने शिक्षक व संस्था नेहमीच कार्यशील असते. आम्ही सर्व विद्यार्थी आपल्या सर्व शिक्षकांचे व आपल्या लाडक्या लोकसाधनेचे फार फार ऋणी आहोत. आम्हीही या समाजाचा भाग आहोत. समाजाप्रती आमचीही काही कर्तव्य आहेत. कॉलेजमध्ये याही गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. त्या दृष्टीने सामाजिक कर्तव्याची जाणीव निर्माण करणे, सामाजिक जाणीवा जागृत करण्यासाठी कॉलेज आवाराची तसेच कधी कधी बसस्टॉपची स्वच्छता करतो. यात आम्हाला कोणताही कमीपणा जाणवत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात अशा भावना निर्माण केल्यास आपला देश नेहमी स्वच्छ, सुंदर आणि सात्विक राहील, जे भावी पिढीसाठी पोषक वातावरण असेल. सध्या असं दिसून येत आहे की माणसं हळूहळू गावांना, खेड्यांना पारखी होत आहेत. गावाच्या गावं ओस पडत आहेत. अशा ओस पडलेल्या गावांना आता माणसांची आठवण येऊ लागली आहे. ही गावं माणसांना पुन्हा साथ घालू लागली आहे. यामध्ये लोकसाधनेचा फार मोठा वाटा आहे. ही लोकसाधना जणू काही सर्व गावातल्या लोकांना परत गावाला चला अशी सांगू लागली आहे. त्यामुळे पुढील गाण्यातून आपण ऐकूयात, ओसाड गाव घाली ती हाका, परतुनी लेका गावी येतू, परतुनी लेका गावी येतू. ओसाड गाव घाली ती हाका, परतून लेका गावी येतू. वीरवी देहा फिरे फकीर, मोकळे कर काय कामाचे. शोध स्वतःला मिळे आनंद, सोडून बंद निराशेचे. आहे हाती एक कौशल्य, नाही शल्य जगण्याचे. किती सरळ साधे तत्व, मिळते सर्व जाणीवांचे. पिवले अंकुर कातळ फोडे, कठीण कोडे सोपे करी. दुखला कर या मातीचा, निर्मितीचा ओंकार तू. शिकून गेले शहाणपण, काळाचे भान ओळखून. अनुभवाचा धडा सोबती ठेव तू हाती. निरंतर कुशलते समनसे गुरु. आनंद करू लोक साधना, आनंद करू लोक साधना, आनंद करू लोक साधना. तर मला सांगायला आवडेल की गेले 7-8 दिवस अगदी एवढी मेहनत घेतली त्या सगळ्यांसाठी. सगळ्या कविता आणि सादरीकरण, लेखन हे सगळ्या मुलांचं झाले. त्यामुळं एक खूपच कौतुकाचं पात्र आहे. पुन्हा एकदा 2 लाख आल्या मुलांसाठी.
धन्यवाद. बैठक प्रेक्षक आणि आता ती वेळ आली आहे. आजच्या कार्यक्रमात ज्यांच्या वाणीतून ओजस्वी विचार ऐकायला आपण उत्सुक आहात असे आघाडीचे गायक अभिनेते माननीय सुमित राघवन सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. सन्माननीय सुमित राघवन सर. जोरदार टाळ्या, जोरदार. नमस्कार. लोकसाधनेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. रंगमंचावर बसलेले मान्यवर, ज्यांनी लोकमान्यांच्या गावात विज्ञानाचं बीज पेरलं असं ओजस्वी तेजस्वी दाम्पत्य राजाभाऊ आणि रेणुताई. रेणुताई आज पुण्याला आहेत, त्या नाही आहेत. असे राजाभाऊ आज तिथे बसलेले आहेत. त्यांनी जे बीज पेरलं त्याचा जो वटवृक्ष झालेला आहे गेल्या 40 वर्षांना, त्याची फळं आपण सगळेजण इथे बसतो आहोत. जे आजी माझी विद्यार्थी आहे त्यांनी ज्या पद्धतीने साथ दिलेली आहे या उपक्रमाला, या शाळेला, राजाभाऊंच्या या विचाराला, राजाभाऊंच्या अथक प्रयत्नांना, ऑफकोर्स जेव्हा राजाभाऊ म्हणतो तेव्हा रेणुताई या आल्याच. तर असे आपल्या सगळ्यांचेच लाडके राजाभाऊ दांडेकर इथे उपस्थित आहेत. त्यांनी ह्या वटवृक्षातनं जी फळं तयार झालेली आहेत त्यातनं जे एखादं फळ, त्यातनं जी फळं पुन्हा या चिखल गावाच्या मातीत पडली आणि रुजली, त्याचे त्या फळाचं एक वृक्ष होऊ घातलेलं ते म्हणजे आळवीकर, माननीय आळवीकर साहेब. ते इथे बसलेले आहेत. मी मगाशी वाचलं एका फलकावर लिहिलं होतं की 140 उद्योजक ह्या शाळेने दिलेले आहेत. ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. हा खूप मोठा संदेश महाराष्ट्राला नाही, देशाला नाही, तर अख्ख्या जगाला पोचतो. आणि की काय होऊ शकतं जर तुम्ही ध्येयवादी असाल तर, काय होऊ शकतं जर तुमच्यात ती भूक असेल तर, जर तुमचे विचार पारदर्शक असतील, योग्य असतील, तर मग हे असं काहीतरी तुमच्या समोर निर्माण होतं. तर असे आपले सरपंच आणि उद्योजक अडविकर ते बसलेले आहेत तिकडे. माझी विश्वस्त बसलेले आहेत, ज्यांनी आज पदभार सांभाळला असे आपले मुख्याधिकारी ढेरे साहेब इथे बसलेले आहेत. आणि मैत्री कशी असते बघा, की आज शाळा सोडून मला 38 वर्ष झाली, पण एका फोनमुळे तुमचे जे शैलेश सर तिकडे बसलेले आहेत, शैलेश खोळे, तो माझा वर्गमित्र आहे, त्यांनी एक फोन केला आणि मी इथे हजर झालो. तर मी इथे येतो म्हटल्यानंतर माझा अजून एक वर्गमित्र राजेश खेडेकर हा पुण्याहून इथे आला. तर मला असं वाटतं की ही मैत्री अशीच तुमची सुद्धा टिकावी आणि ही टिकणार. कारण ज्या पद्धतीने ह्या शाळेचं जे एक बाळकडू मिळतंय का तुम्हा सगळ्यांना, त्यातून मी बघतोय की माझी विद्यार्थी असे घट्ट मुळांना धरून आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. आज प्रत्येक जणच शहराकडे धाव घेतोय. तुमच्यात एका कवितेतनं ही ओळ वाटते की प्रत्येकजण शहराकडे जातोय, पण लोकसाधना
तुम्हाला तिकडे म्हणजे जायचं आहे अवश्यच, पण तुमच्या मातीत जर तुम्ही रुजलात तर तुम्ही तुमचंच नाही तर तुमच्या बांधवांचं सुद्धा भलं करू शकता. हा एक खूप मोठा संदेश या शाळेमार्फत दिला जातोय. इतके वेगवेगळे उपक्रम इथे होत आहेत ते मी बघितले, ज्याची माहिती मला कैवल्याने दिली. कैवल्याने धनश्रीसाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. ही ती पिढी आहे जी ही धुरा सांभाळणार आहे, हा वटवृक्ष ज्यांच्यावर अजून वाढणार आहे. तर हीच पिढी आहे आणि त्याच्यानंतर करणार आहे आणि त्याच्या वयागटातली मुलं आहेत. तर हा जो संस्कार इकडे दिला जातोय हा खूप महत्त्वाचा आहे की जे आपलं आहे ते धरून ठेवा, त्याचा प्रचार करा, त्याच्याबद्दल अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. मला तुम्हाला सांगतो, मी इथे येण्याआधी घरी जस्ट मी सांगितलं की मी असा चाललोय, तर माझी मुलगी या 24 वर्षांची आहे. ती मला म्हणाली होती की मी तुझ्या आधी गेले शाळेला. कधी गेली? कधी ग? ती 5वीत असताना एक शाळेत आली होती. परिसर परिचय म्हणून त्यांच्या शाळेत एक उपक्रम राबवला जातो. महात्मा गांधी विद्यालय बांद्रा खेरवाडी तिची शाळा आहे. तर मिलिंद चिंदकर त्या शाळेचे सर्वेसर्वा पोरांना घेऊन इकडे आले होते आणि तेव्हा त्यांची रेणुताईंची भेट झाली होती आणि ती एक बॅटरी घेऊन आली होती आणि ती बॅटरी अजूनही त्यांनी जपून ठेवलेली आहे. तर ह्या ज्या आठवणी आहेत ना ह्या खूप बळ देतात. आणि मला जेव्हा तिने सांगितलं की तुझ्या आधी मी त्या शाळेत गेले तर मला खूप बरं वाटलं की आज आपण सतत म्हणतो की मराठी शाळा लयास चाललेली आहे, मराठी शाळेचं भवितव्य फार डामाडोल झालेलं आहे. पण इकडे आल्यानंतर मला इतकं बरं वाटलं. माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमात शिकली. माझा मुलगा पार्ले टिळक शाळेत शिकला, माझी मुलगी महात्मा गांधी विद्यालय या शाळेत शिकली. आणि या मागचा आमच्या दोघांचा म्हणजे माझा आणि चिन्मयीचा माझ्या पत्नीचा विचार हाच होता की परिसर भाषेत शिक्षण मिळणं हे फार गरजेचं आहे. इंग्लिश काय म्हणून त्याला टेन्शन घेऊ नका, त्याच्याबद्दल काळजी करू नका. इंग्लिश भाषा ही येणारच आपल्या मुलांना, किंवा आपला मुलगा इंग्लिश किंवा मुलगी हे इंग्लिशमध्ये उत्तम बोलू शकतात. पण ही जी वेळ आहे, हे जे वय आहे हे त्यांना त्यांच्या भाषेत शिक्षण मिळण्याचं वय आहे. आणि आज मी जेव्हा इकडे आलो आणि ज्या पद्धतीने मला इकडचा सगळा परिचय करून दिला इकडच्या सगळ्या मुलांनी, यशने किंवा बाकीच्या मुलांनी किंवा आर्या आणि सुचेताने मला ग्रंथालीबद्दल माहिती दिली, ते ऐकून मला इतकं बरं वाटलं. आपण उगाच घाबरतो की अरे आम्ही मराठी माध्यमात शिकतो तर कुठलाही न्यूनगंड बाळगायची गरज नाही. इथे मी हे सांगू इच्छितो. आणि जेव्हा ज्या पद्धतीने चिन्मयीचं एक काम सुरू आहे, चिन्मयी ही मराठी शाळांची सदिच्छा दूत आहे, तिच्या पद्धतीने ती प्रयत्न करत असते की मराठी शाळा ही जगली पाहिजे, वाचली पाहिजे, ही तगली पाहिजे. तर तसंच तोच प्रयत्न माझा आहे. तर म्हणून याच दृष्टीने याच विचाराने मी आमच्या मुलांना मराठी शाळेत घेतलं. आणि इथे आल्यानंतर मला इतकं बरं वाटलं, खरंच सांगतो. जी चुणूक आहे इकडच्या मुलांमध्ये त्याच्याबद्दल माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत. म्हणजे तुमच्याच कवितेतली एक ओळ आहे की इकडच्या मुलांना जगाच्या पाठीवर कुठेही ठेवा, तो उपाशी राहणार नाही. आणि ते खरं आहे. हा तुम्हाला तिकडे जो अनुभव मंडप असतो तुमचा, किंवा पुन्हा एक अजून एक ओळ होती की अनुभव जर पाठीशी असेल अशी एक ओळ होती तुमच्या कवितेत. तर तो अनुभव इतका महत्त्वाचा आहे की शेवटी आपल्याला तीच शिदोरी आहे. इकडे तुम्ही जे शिकाल, इकडनं जे तुम्हाला काही शिकायला मिळेल तेच तुम्ही बाहेरच्या जगात त्याचा वापर करू शकता. आणि इथे प्रॅक्टिकल नॉलेज जे तुम्हाला मिळतं की शेक लिहायला शिकवतात, बाहेर जाऊन मी तुमच्या त्या खाद्य खोलीत गेलो होतो आणि मला भयंकर बरं वाटलं. मी तिकडची ती कुकी खाल्ली आणि चिकी खाल्ली, तर त्याच्याबद्दलची मी माहिती वाचली तर मला वाटलं की हो इकडे हे उद्योजकच दिसत आहेत मला.
ह्याच्यातलीच मुलं कितीतरी पुढे जातील आणि काही ना काहीतरी करतील आपल्या गावासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी. तर मला सांगायचं हे आहे की पुढची पिढी जी आहे ही उत्तम हातात आहे आणि त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळतंय. मी हे सांगू इच्छितो की अनुभव हा जसा महत्त्वाचा आहे तसंच आता काही गोष्टी मी अशा सांगणार आहे तुम्हाला ज्या रोज तुम्हाला आयुष्यात तुम्हाला बघायला मिळतं. मला असं वाटतं की ही पृथ्वी जी आहे ही फक्त आपलीच नाही. आपण एखादी जागा जेव्हा विकत घेतो किंवा आपले आई वडील जेव्हा एखादी जागा विकत घेतात तेव्हा ती वास्तू आपली फक्त नावापुरती होते. पण मला असं वाटतं की आपण जर शेअरिंग अँड केअरिंगचा हा जर आपण एक मंत्र अवलंबला तर माझ्या मते खूप फरक पडेल. आज आपण सगळीकडेच बघतो आहोत की जागेची मारामारी चाललेली आहे. हव्याचा पोटी हे माझं हे तुझं ह्याच्यामध्ये बरीच नासाडी होते. आपण ह्याच्यामध्ये एक गोष्ट विसरतोय की आपण आपल्याला बोलता येतं, आपल्याला व्यक्त होता येतं, पण जे जनावर आहे त्यांच्याबद्दल विचार करणं फार गरजेचं आहे. आज मी जेव्हा इथे आलो तेव्हा इथे बघितली बाहेर काही श्वान होते, काही कुत्रे आहेत ज्यांची काळजी घेतली जाते. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आनंदाने मिळून मिसळून जर राहिलो तर त्यांनी खूप फरक पडेल. फक्त आपल्यापुरताच विचार न करता आपल्याला ह्या सगळ्या प्राण्यांचा विचार करायचा, आपल्याला निसर्गाचा विचार करायचा आहे. आम्ही हे राजे जेव्हा इकडे येत होतो तेव्हा आम्ही तिथेच बघत होतो की हा निसर्ग हा आम्हाला नाही बघायला मिळत शहरात. मान्य आहे की त्याचे हे फायदे आहेत, त्याचेही तोटे आहेत, पण पुन्हा हे जपणं हे इतकं गरजेचं आहे आणि ते फक्त तुमच्या हातात आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं शिक्षण इथे मिळतं, ज्या पद्धतीचा विचार इथे दिला जातो त्यांनीच हे शक्य आहे. आणि एकदा का आपण आपल्या घराचा दरवाजा ओलांडून जेव्हा आपण बाहेर पडतो, आपण जेव्हा त्या समाजात बाहेर पडतो तेव्हा आपल्यावर बरेच संस्कार होत असतात बाहेरच्या गोष्टींचे. तर ते संस्कार आपण कसे फिल्टर करायचे, ते जे आपल्यावर होणारे आघात आहेत त्याच्यातनं कसं सावरायचं, त्यातनं काय चांगलं आहे ते घ्यायचं आणि आपल्या घरनं मिळालेले संस्कार ह्यांचा मिलाप करून आपल्याला आयुष्यात पुढे जायचं आहे. हे सांगणं खूप सोपं आहे, पण मला असं वाटतं की हे पुन्हा अनुभवाचेच बोल आहेत. मी जेव्हा तुमच्या वयाचं होतो, मी काय राजेश काय, आम्हाला अशा पद्धतीचं वातावरण तेव्हा मिळालं नव्हतं. आम्ही असेच खाच खळगे ह्यातनं पडत झडपडत आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर मला असं वाटतं की तुमच्याकडे इतके उत्तम शिक्षक आहेत, इतकी एक लोकसाधनासारखी एक इतकी उत्तम सपोर्ट सिस्टम तुमच्या मागे आहे. त्याचा पूर्ण फायदा घ्या. तुम्ही जे कराल ते उत्तमच कराल आयुष्यात ह्याची मला पूर्ण खात्री आहे. आज मला इतकं बरं वाटतं की मी ज्या पार्ल्यातनं आज इकडे आलेलो आहे तिकडे माझ्या खिडकीतनं मी बघितलं तर मला पार्ले खेळत दिसतं. तिकडे 2-3 मिनिटं चालत गेल्यानंतर मला लोकमान्य सेवा संघ दिसतं. आज त्या द्रष्ट्या क्रांतिकारी समाजसुधारक नेत्याच्या जन्मभूमीत मी उभा आहे. तिकडनं जाताना खूप काही मी स्वतःबरोबर घेऊन जाणार आहे, पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे करा ते मनापासून करा. भूक ही अतिशय महत्त्वाची आहे. आपण जे करू त्यात भूक असणं फार गरजेचं आहे. जर आपल्याला जसं आमच्या ॲक्टिंगमध्ये आम्ही म्हणतो, मला कधी बरेच जण म्हणतात की तुमचा तो रोल आवडला, तुम्ही वाघळीची दुनियामध्ये फार छान काम करताय किंवा तुमचं ते एक काम आम्हाला फार आवडलं. तर मी प्रत्येक काम हे मी पुन्हा माझे जे गुरु होते म्हणजे सुलभाताई देशपांडे किंवा अरविंद देशपांडे यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला सतत सांगितलं की तुम्ही भूक ही फार महत्त्वाची आहे. आपण जे काम करतोय हे आपण पहिल्यांदा करतो आहोत ह्याच इच्छेने, याच करणं फार गरजेचं आहे. याच हेतूने करणं फार गरजेचं आहे. जर आपल्याला अरे हां हे ठीक आहे, मी तर नेहमीच करतो, ह्यात काय, हां हे स्क्रिप्ट आहे ना, हां ठीक आहे हे तर मी हे संवाद मला पाठ आहे, तर तसं नाही होत. आपल्याला जर आपलं एखादं काम आजन्म लोकांच्या स्मरणात ठेवायचं असेल तर त्यासाठी आपण तशी मेहनत करणं फार गरजेचं आहे.
आज कॉम्पिटिशन फार आहे बाहेरच्या जगात. जेव्हा तुम्ही पाऊल ठेवाल, आज मला ठाऊक आहे ना की आज अभिनय करायचं म्हटलं, आज मला 40 वर्ष झाली मी अभिनय करतोय. मी तुमच्याच वयाचा होतो तेव्हा मी चेहऱ्याला मेकअप लावून बालरंगभूमी आणि बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. मला असं वाटतं की अपडेट करत राहणं. आज आपण जो मोबाईल हातात घेतो तेव्हा नाही का ते आपोआप अपडेट होतात ॲप्स. त्यात वायफाय असतं, वायफायमुळे ते आपोआप अपडेट होतं. तर आपलं वायफाय आपण सतत चालू ठेवणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या अवतीभोवती काय चाललेलं आहे, कान, डोळे, नाक हे उघडे ठेवायचे आणि तोंड बंद ठेवायचं. फार कमी बोलायचं आणि जितकं आपल्याला शोषून घेता येईल आपण त्या स्पंजसारखे असणं फार गरजेचं आहे. हे सगळे अनुभव आपण आपल्या गाठीशी बांधून घ्यायचे आहेत, आपल्या शिदोरीत ते जमा करायचे आहेत आणि मग त्यातनं वेचून आपल्याला ते खर्च करायचं आहे. आज सोशल मीडिया, तुम्ही सगळेजण माझ्यामध्ये सोशल मीडिया तुम्हाला ठाऊकच आहे. इंस्टा माहिती आहे तुम्हाला, फेसबुक माहिती आहे तुम्हाला, बरेच ही सोशल सामाजिक माध्यमं तुम्हाला ठाऊक आहेत. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत व्यक्त होण्याआधी 4 वेळा विचार करा. कोणाही बद्दल काहीही चुकीचं बोलण्याआधी 4 वेळा विचार करा. आपण जे बोलतो ते आपल्याला पुन्हा मागे घेता येत नाही याचा विचार करा. आपण जे लिहितो ते जर कोणी वाचलं तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल विचार करा. कुठल्याही गोष्टीची घाई करू नका. मला माझे वडील नेहमी सांगतात की आपल्याला जर एखाद्याचा राग आला ना तर गपचूप तिकडनं निघून जायचं. 2 अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत, एक तर सॉरी आणि एक थँक्यू. हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. जर तुमचं चुकलं असेल तर पहिल्यांदा मला क्षमा करा, माझी चूक झाली. जर तुमचं कोणी काम केलं असेल तर धन्यवाद, मी तुमचा आभारी आहे. लोकांचं कौतुक करायला शिका. आपण काय ना, आपण टीका पटकन करतो. मला नाही आवडत. म्हणजे आईने एखादी भाजी जरी गेली, आई काय नाही भाजी गेलीस तू, काय सतत ही भाजी करतेस, ते फार सोपं आहे बोलणं. पण ती जी माऊली असते ती घरात किती राबते ह्याचा विचार करा. आपले बाबा किती कष्ट घेतात ह्याचा विचार करा. ते जे पैसे कमवून घरात आणतात ते त्यांना ठाऊक आहे, आईला ठाऊक आहे, ते काय पद्धतीने बाहेर मेहनत करतात आणि तुम्हाला सुख देण्याचा प्रयत्न करतात. ते सुख म्हणजे पैसेच नाही किंवा AC किंवा गाडी नाही, पण 2 वेळेचं जेवण हे सुद्धा सुखच आहे. आज डोक्यावर छप्पर हे सुद्धा सुखच आहे. तर नेहमी ऋणी राहा, आईवडिलांची काळजी घ्या. आज ते आहेत म्हणून तुम्ही आहात एवढं लक्षात ठेवा. जसे गुरु महत्त्वाचे आहेत तसेच आईवडील अतिशय महत्त्वाचे आहेत. मी हे ह्या पिढीला मुद्दामून सांगतोय कारण आज आम्ही जेवायला बसलो ना की आपण हातात मोबाईल घेऊन असे जेवत असतो. आज संवाद कुठे ते खुंटलेला आहे. तो संवाद पुन्हा एकदा प्रस्थापित होणं फार गरजेचं आहे. दिवसाचा इतका वेळ मी नाही मोबाईलला हात लावणार किंवा मी नाही TV बघणार किंवा मी नाही असं काही करणार की ज्याने माझ्या अवतीभोवती काय चाललंय मला कळणार नाही. डोळे उघडे ठेवा, निसर्ग बघा, पुस्तकं वाचा. मोबाईलसाठी एक विशिष्ट वेळ द्या, कारण संवाद फार गरजेचा आहे. आईवडिलांच्या खांद्यावर हात ठेवून कशी आहे, कसा जाऊ, आजचा दिवस कसा गेला त्यांचा, हे विचार. कधीतरी बाबांचे पाय चेपा, कधीतरी आईचा गालगुच्चा घ्या, आईच्या गालावर कापी घ्या, तिला फार बरं वाटतं. हे फार फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण आहे ना इतके बाकीच्या गोष्टींमध्ये इतके व्यस्त आहोत. डोकं आपलं सतत चालत असतं. चांगली गोष्ट, डोकं चालतच राहिलं. कारण आयडियल माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप असं म्हणतात. पण आपल्याला आपल्या अवतीभोवती काय चाललं, आपली जी माणसं आहेत, आपल्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, त्यांना जपणं अतिशय गरजेचं आहे. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते आपण कधीतरी व्यक्त करतोच, पण आपल्यावर जे प्रेम करतात ना त्यांचे आभार मानणं, ते प्रेम आपण ॲक्सेप्ट करणं
आणि त्याची पोचपावती त्यांना देणं हे फार महत्त्वाचं आहे. सॉरी मी मुद्दामून बोलतोय, कारण हे कुठे शिकवलं जात नाही, हे अनुभवाचे बोल. प्रत्येकाच्याच आईवडिलांनी खूप कष्ट काढले आहेत, माझ्या आईवडिलांनी प्रचंड कष्ट काढले आहेत. हे कुठल्याही सुपरमॅनपेक्षा कमी नाहीत. हा, त्यांची नावं नसतील झाली, आज कोण राघवन आणि कोण प्रेमा राघवन हे माहीत नसेल जगाला, पण मला माहिती आहे की हे माझे सुपरमॅन आहेत. मला माहिती आहे की हा माझा आयरन मॅन आहे. ते कृषी असतील, ते बारीक असतील, पण त्यांनी एक चिलखत घातलंय त्यांच्या अंगावर जे मला दिसतंय. आज वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळ्या लोकांमध्ये फिरताना, समाजात फिरताना जे काही आपल्या आईवडिलांनी अंगावर झेललेलं आहे ना, त्यासाठी जिगर लागतं. तर त्यामुळे सतत ऋणी राहा, आनंदी राहा, हसा आणि हसवा. जे तुम्ही शिकताय त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. मी नेहमी सांगतो की एखादं वाद्य घेणं फार गरजेचं आहे. आता मुलगा छान ढोलकी वाजवत होता, तर मला फार बरं वाटलं. एक मुलगा छान हार्मोनियम वाजवत होता, तो मधले पीसेस पण वाजवत होता. तरी फार गरजेचं आहे. एखादं वाद्य घेणं इतकं गरजेचं आहे ना, म्हणजे जसं पण पुस्तक वाचतो ना, पुस्तक माझ्यामध्ये एक सर्वात मस्त मित्र आहे, नाही का? एक पुस्तक हातात आलं की मग आपल्याला खरंच काही नको. तसंच एखादं वाद्य घेणं फार गरजेचं आहे. संगीत, म्युझिक थेरपी ही सर्वात उत्तम थेरपी. मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण मी थोडंफार गातो. मी आता सध्या, आज मी 53 वर्षाचा आहे, पण मी पेटीचा क्लास सुरू केलेला आहे. मी हार्मोनियम शिकायला लागलेलो आहे. मी गिटार शिकत होतो. आता मी पुन्हा एकदा गाण्याचा रियाज सुरू केलेला आहे. तर मला असं कळलं की शूटिंगमध्ये माझ्याकडे भरपूर वेळ असतो. आम्ही उगाच नट असं म्हणत असतो की आम्ही खूप दमलो, काही दमलेलो नसतो. हो, कारण आम्ही दोन शॉटच्या मध्ये आम्हाला भरपूर वेळ मिळतो. तो मेकअप रूममध्ये बसून उगाच उचापत्या आणि ह्यांच्याबद्दल वाईट बोला आणि त्यांच्याबद्दल वाईट बोला करण्यापेक्षा मी एक ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे की मला 15 मिनिटं मिळाली की मी सरगम गात असतो. मला जी शिकवते टीचर ती मला शिकवते आणि मी इकडनं. तर मला असं वाटतं की स्वतःला बिझी ठेवणं फार गरजेचं आहे. एखादी नवीन भाषा शिकणं फार गरजेचं आहे. माझं जेव्हा ठरलं की मला या क्षेत्रात यायचं आहे, तेव्हा माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी उर्दूचा क्लास होता. की त्यांना असं वाटलं की आपण जेव्हा आपला मुलगा जेव्हा हिंदी बोलेल तेव्हा असं वाटतं का मला की हा ह्याच्यात मराठीचे संस्कार आहे. म्हणजे असे बरेच नट आहेत नाही का, जे हिंदी बोलतात तेव्हा आपल्याला कळतं की मूळ कुठल्या भाषेत बोलत असावे, नाही का. तर ते पुसून काढण्यासाठी माझ्यासाठी आता हा पुन्हा आई वडिलांचा विचार होता. त्यांनी माझ्यासाठी उर्दूचे एक मास्टरशी यायचं आहे, ते मला उर्दू शिकवायचं आहे आणि उर्दू लिहायला वाचायला शिकलो आणि त्याचा फायदा मला आजचा काय होता. त्यामुळे एखादी भाषा शिका, एखादं वाद्य शिका. हे मी का सांगतोय, कारण ना ह्याचा तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो आणि ते फार गरजेचं आहे. अभ्यासा व्यतिरिक्त हे काहीतरी शिकणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं या लोकसाधनेमध्ये ह्याची सुद्धा काळजी घेतली जात असेल. पुन्हा एकदा मी खूप बोललो असं मला वाटतं. मी आता इथे सांगतो, मला इथे बोलवल्याबद्दल मी खरंच शैलेश, कैवल्य, धनश्री किंवा सगळ्यांचा आभारी आहे. तुम्ही इथे मला बोलवलं, माझं म्हणणं ऐकून घेतलं, ह्यातनं तुम्हाला काय निवडायचं ते निवडा. माझा एक पिक्चर आला आहे, एकदा काय झालं. हा सध्या ॲमेझॉन प्राईमवर आहे. मी सहसा माझ्या पिक्चरबद्दल बोलत नाही, पण आवर्जून सांगेन प्लीज हा पिक्चर बघा. एका बाबाची आणि त्याच्या मुलाची कहाणी आहे. त्याच्यातला जो बाबा आहे, ज्याचा जो मी रोल केलेला आहे, तो एक गोष्टी सांगणारा माणूस आणि कशी तो सर्वात, त्याचं म्हणणं असं आहे की जगाची कुठलीही गोष्ट ही गोष्टीत तर पोचवता येते मुलांना. तर अशा आशयाचा पिक्चर आहे आणि तो अवश्य बघा. त्याच्यामध्ये एक ओळ आहे की हा बाबा त्याच्या मुलासाठी गाणं म्हणतोय. त्याची एक ओळ फक्त गुणगुणून दाखवतो तुम्हाला. रे क्षणा थांबना गाऊ दे एकदा आणि पुन्हा. रे क्षणा थांबना
त्याच्यामध्ये एक असं आहे की बघ बोलते ना बोलता अंतरी माया होई, चल भरून घेऊ चार हातांनी, चार हात म्हणजे बाबांचे दोन आणि मुलाचे दोन, चल भरून घेऊ चार हातांनी जिण्याच्या ओंजळी, चल भरून घेऊ चार हातांनी जिण्याच्या ओंजळी. सॉरी असं एकदम काय झालं. रंग हे काही दिशाना विखुरले, ह्याचा पुढची ओळ फार महत्वाची आहे. जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू, ह्या तुझ्या इवल्या मुठीतून स्वप्न हे सर्वशीला. हे वडिलांचं स्वप्न वडील सांगतो. तर अवश्य बघा पिक्चर आणि पुन्हा एकदा माझं मनोगत जे लांबलं ते ऐकून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा या वटवृक्षाला असंच खत पाणी मिळत होते जी तरुण पिढी आहे त्यांच्याकडे. खूप खूप शुभेच्छा मुलांना. धन्यवाद.